येत्या 27 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेवरील 5 जागांच्या पोटनिवडणुकीकरिता 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दिनांक 20 मार्च रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक नामांकन मागे घेण्यात आल्याने विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने विदर्भातील नेते संजय खोडके यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करून सदस्य म्हणून प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. शेतकरी पुत्र ते कृषी खात्यात नोकरी व नंतर विधिमंडळ मंत्रालयापर्यंतचा प्रवास आता आमदार झाल्याबद्दल संजय विनायकराव खोडके यांच्या रूपाने अमरावतीला राज्य विधिमंडळात आणखी एक प्रतिनिधित्व मिळाले असल्याने अमरावतीमधील सर्व सहकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांकरिता पोटनिवडणूक घेण्याकरिता 10 मार्च 2025 रोजी अधिसूचना जाहीर करत येत्या 27 मार्च 2025 रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली. या दरम्यान गेल्या 17 मार्च रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने 5 जागांसाठी 6 जणांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एका जागेकरिता संजय खोडके यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आल्या. नंतर त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गेल्या 17 मार्च रोजी आपले नामांकन अर्ज दाखल केला. अशातच गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एक अर्ज मागे घेण्यात आल्याने विधान परिषदेच्या 5ही जागा बिनविरोध निवडल्या गेल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विदर्भातील नेते संजय खोडके यांची विधान परिषदेवर बिनविरोध वर्णी लागली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संजय खोडके यांना सदस्यत्वाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी आमदार सुलभा खोडके, यश खोडके आदी उपस्थित होते. संजय खोडके आमदार बनल्याचा राष्ट्रवादी पक्षात तसेच अमरावतीमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. सांगण्यात येते की संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. संजय खोडके हे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्ती व विश्वासू असून विधिमंडळ व मंत्रालयीन कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य, नेतृत्व क्षमता, व्यवस्थापन, सर्व पक्षांमध्ये जनसंपर्क आणि समन्वय अशा विविधांगी व्यक्तिमत्व म्हणून संजय खोडके यांची ओळख लौकिक आहे. मागील 35 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत असलेली बांधिलकी आणि प्रदीर्घ योगदान लक्षात घेता संजय खोडके यांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवरील एक जागेसाठी एकमताने निवड करून त्यांना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे.